दिवसभर केलं तर एवढं कमी अर्निंग, एवढं बेकार दिवस कधीच गेला नाही मला. हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर स्वागत आहे न्यू व्लॉग मध्ये. तर आज जायचं रॅपिडोला. तर बघूता रॅपिडो मध्ये किती अर्निंग होते. जल्दीच जायचं रूमला, मग रेडी व्हायचं फटाफट, काय तर जेवण करायचं, जायचं रॅपिडोला. बघू शकता अर्निंग बहुत किती होते. ते ऑर्डर झाला, राईड पडणार गेलं रॅपिडोला जावं म्हणलं. ऊन काही की लय आहे, थंडी मध्ये गरम, संध्याकाळी थंडी आहे, सकाळी ऊन आहे. जल्दी चांगला राईड भेटू दे, जाऊ दे, 500-600 रुपये कमवून येऊ दे. तर गाईज पहिलं राईड आपल्याला पडलंय. आता आता कस्टमर पशी आलंय. कस्टमर इथं आहे दिल्ली मिठाईवाला मध्ये. शिवसंतोष फॅमिली डबा दिसत आहे, ह्याच्यामध्ये आहे, त्यांना येणार आहे. ते आल्यानंतर त्याला घेऊन जायचं आपल्याला. तर वेट करत आहो कधी येते. तर 10 किलोमीटरचा राईड आहे. जास्त नाही, 100 रुपये येणार आपल्याला. तर गाईस पहिलं राईड कम्प्लीट होऊन आता मला 15 मिनिट होत आहे आणि मला एक पण राईड नाही पडलं. 15 मिनिट कम्प्लीट झालं, मला अजून एक बी राईड पडायला नाही. आता असं झालं तर कसं होईल बरं? पैसे कसं होतात जल्दी? तर नाही यार, फटाफट ऑर्डर पडत गेलं तर माणसाला थोडं इंटरेस्ट येते. असं झालं तर कसं बरं? आता मी मदिना गुडाला आहे, ऑर्डरच पडत नाही यार. कसं बरं असं ऑर्डर नाही पडत तर? पडू दे रॅपिडो वाला, काय तर कर, चमत्कार कर. गॅस नाईट ड्युटी करून आलोय. झोप पुरा खराब झाली, माझी राईड पुरा ड्युटी झोप येऊ लागली. झोप खराब करून मी रॅपिडो मारायला आलो. कमसे कम राईड पडाय तर पडाय पाहिजे. तर गाईस दुसरं राईड आपलं कम्प्लीट झालेले आहे. तर दुसऱ्या राईडला आपल्याला भेटले आता शेतीमध्ये 60 रुपये. तर पहिल्याचे 100 आणि हे 160 रुपये अर्निंग झालेले आहे आपले. तर आता आपल्याला झालं 1 घंटा. 1 घंट्यामध्ये 160 रुपये अर्निंग झाले. तर आणि ऑर्डरचं वेट करायचं. तर बघू कसं होते, वेट करत राहायचं. आता टाइम झालेला आहे 10:40. मी चालू केले 9:30 तर 1 घंटा झाले. तर मला 11 वाजेपर्यंत 3 राईड कम्प्लीट केला तर 35 रुपये इन्सेंटिव्ह येते. तर माझे 2 ऑर्डर कम्प्लीट झाले. तर मला आता 20 मिनिटांमध्ये एक ऑर्डर कम्प्लीट करायचं आहे. ते कसं करायचं, छोटं करायचं मोठं करायचं, एक ऑर्डर कम्प्लीट करायचं आहे. एक ऑर्डर कम्प्लीट करावं लागेल. तर बघूया, जल्दी ऑर्डर पडलं बरं आहे. इन्सेंटिव्ह 35 रुपये, तर 35 रुपये येते आपल्याला. तर बघूया येते का नाही ऑर्डर. आलं तर बरं झालं. आणि कस्टमरचा व्हिडिओ मी काढायला ट्राय करत होतो. तर काही कस्टमर काय म्हणतात म्हणजे व्हिडिओ कशाला असं तसं म्हणतात. तर त्याच्यामुळं त्याला नको म्हणतात ते. त्यामुळे मी व्हिडिओ मध्ये त्याला घेत नाही. आपलं कसं आहे बघा, कोणी नको म्हणलं तर नको, ठीक आहे ना. आपल्याला पटत नाही, आपला इगो आपल्या त्यांना नको म्हणलं तर कशाला काढायचं. आपलं काय एवढं हे आलं का, त्यांना नको म्हणल्यावर काढायचं नाही बरं काय. तर गायस राईड आता कम्प्लीट झालेले आहे, इन्सेंटिव्ह पण आलेले आहे. तर बराबर आपण टाइम मध्ये इन्सेंटिव्ह कम्प्लीट केले आहे. तर इन्सेंटिव्ह पण आले. आता नेक्स्ट आता मोठे मोठे राईड मारायचे आपल्याला. झालं तेवढं मोठे राईड घ्यायचं, 15-20 किलोमीटर पासून 10-15-20 किलोमीटर जितकं झालं तितकं मोठं राईड घ्यायचं आता. तर चला बघत मोठे राईड येतात. तर आजचा सगळ्यात मोठा राईड जे होतं 30 किलोमीटरचं, ते आता कम्प्लीट झालेले आहे. आता वाजलं 30 किलोमीटरचं राईड, मोठा राईड. त्याला दिला आपल्याला 300 रुपये. तर ते राईड आता कम्प्लीट केलो. तर आता नंतर बघू कोणतं राईड पडते. वेटिंग आहे एका राईड साठी. फोन मध्ये चार्जिंग पण कम आहे. तर आणि 1-2 राईड मारून चार्जिंग भरून घ्यायचं. जेवण पण करावं लागते, असं म्हणजे भूक पण लागते, फोनला पण चार्जिंग भरावं लागते. तर बघूता पडते का नाही. चांगला ऑर्डर पडला तर बरं होतं. एक काय काय अर्धा घंटा झाला राईड पडत नाही. फटाफट राईड पडणंच चाललाय. फटाफट राईड पडला तर फटाफट पैसे होते, फटाफट रूमला जातो, फटाफट झोपतो. आता झालं तर कसं बरं, किस्मतली गांडू आहे लागते माझं तर. अरे यार, एवढं किस्मत गांडू आहे ना बाबा.
दूसरा आदमी सब बैठे से अच्छा काय करना, करायचं तू असं बैठ राहिल्यावर? ऊन बघा कसं आहे, उन्हामध्ये परेशानी आहे. नाईट ड्युटी पण आहे अजून. नाईट ड्युटी करून आलो, आता रॅपिडो मारलो, अजून नाईट ड्युटी पण आहे. आता वाजले 1. भूक पण लागलेली आहे, फोन मध्ये चार्जिंग पण होऊन चाललंय. पडत ना तर मग मी जेवण कम्प्लीट करून घेतलो. तर जेवण आपलं कम्प्लीट झालंय. तर चार्जिंग पण लावून घेतलं फोनला. तर जेवता वेळेस व्हिडिओ नाही काढला, कस्टममध्ये जेवता वेळेस फोन चार्जिंगला लावून घेतलो. आता 100% फोन मध्ये चार्जिंग करून घेतलो आणि आता राईडचा वेट करत आहे. आल्यापासून नागल मध्ये आहो, तेव्हापासून राईड पडलं नाही. आता बघूया, आता राईड पडते नाही पडते. तर काय इथं लय कमी राईड पडला आता. तर मला वाटत नाही की जल्दी राईड पडणार आहे. बघू ता पडलं तर बरं झालं. किस्मतवर आपल्या देवाच्या नावाला वाट बघायचं. आता जेवण तर कम्प्लीट झालंय, आता काही टेन्शन नाही, चार्जिंग पण आहे. तर चला बघूया. किती वेळ झाला यार, राईडच पडत नाही. असं झालं तर कसं बरं? उद्यापासून मी रॅपिडो मारायला येत नाही बरं, असं झालं तर. पुरी आता उद्यापासून मी येणार रॅपिडो मारायला. काय आहे ते, झोप नाही आता, झोप मग काय फिरून 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 दिलसुख नगरला आलो. इथे तर काय राईडच पडत नाही यार, कुठंच राईड पडत नाही यार. रॅपिडो चालायचं पद करावं लागते आता. आता स्विगीच करावं लागते, वाट लागलं 200 रुपयेच का होईना, तर स्विगीच करावं लागते. बरोबर कुत्र्यावानी हिंडून आता स्वर्गात आले बघा. खूप छान वाटते, खूप छान वाटते. स्वर्गामध्ये आले आता. दिवसभर येणं कुत्र्या, घर म्हणजे स्वर्ग, रूम म्हणजे स्वर्ग आपलं. काय तर काय आजचा दिवस पुरा माझा गाडीवर जाते वाटते. सकाळपासून गाडीवरच गेला आणि आता पण चाललो ड्युटीला, गाडीवरच आहो. आता ड्युटीला चाललो. आपला व्लॉग इथंच एंड होत आहे. तर गाइस आजचा इतका बेकार दिवस मला रॅपिडो मध्ये कधीच गेला, कधीच. पूर्ण दिवसभर रॅपिडो केलं तर बघू शकता तुम्ही किती अर्निंग झाली.